मेरा मुद्दा ऐसा है, जो कोई राइट के बारे में आप यवत की में बात कर रहे हैं, कभी भी कोई भी राइट या दंगल ये कोई हिंदू कभी करता नहीं, शुरुआत भी नहीं करता। आतंकवाद करने वाले, राइट करने वालों का रंग एक ही है, हरा। और इसलिए यवत में भी जो हिंदुत्व की बाजू लेने वाली जो कोई सकल हिंदू समाज की जो एक रैली हुई, क्या ना पुढे सकल हिंदू समाज की जो रैली हुई, उस रैली में हिंदुओं की बाजू ली गई, उसमें मिर्ची लगने की क्या जरूरत है। इसलिए जो कोई दंगल करने वाले लोग हैं, उनको हमारी हिंदुत्वजी विचार की सरकार कड़ी सी कड़ी सजा देगी, जैसे कि पाकिस्तान का अब्बा भी याद करेगा उनको। बघा, आमच्या महायुतीच्या सरकार आल्यापासून सातत्याने मच्छीमारांसाठी आम्ही क्रांतिकारी निर्णय घेत आलेलो आहे। पहिल्या 100 दिवसामध्येच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा आम्ही दिला आणि मग त्यानंतर या पद्धतीने मत्स्य विज्ञान विद्यालयाला चालना देण्याचं काम आज ह्या निमित्ताने इथे मुळशीमध्ये आमच्या अमरावतीमध्ये झालेला आहे। त्यासाठी मोठा पुढाकार आमचे खासदार सन्मान्य अनिल बोंडेजींनी घेतलेला आहे आणि आज आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे महसूल मंत्री आणि इकडचे पालकमंत्री सन्मान्य बावनकुळेजी आणि अन्य सगळे स्थानिक आमदार आणि सगळेच लोक एकत्र मिळून आज आम्ही भूमिपूजन केलेलं आहे। पुढच्या 2 वर्षामध्ये हे मत्स्य महाविद्यालय तयार होईल। 40 विद्यार्थी इथून दरवर्षी शिकून बाहेर निघतील आणि ह्या महाराष्ट्रामधल्या मत्स्य व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हे मत्स्य विज्ञान विद्यालय निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावेल असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। जितेंद्र आव्हाडांनी सनातन धर्मावरच टीका केलेली आहे। सनातन कोई धर्म नाही होता। बघा, असं आहे की ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात तो जिहाद्यांचा बालेकिल्ला आहे। जितेंद्र आव्हाड किंवा जितुद्दीन जसं आम्ही त्याला म्हणतो, ते कधीही आपल्या मतदारसंघामध्ये राहणाऱ्या हिंदूंबद्दल कधी असं बोलण्याचा विचार करत नाही की अशा पद्धतीचे वक्तव्य दिल्यानंतर स्वतःच्या मतदारसंघाच्या हिंदूंना काय वाटत असेल असं कधीच विचार करत नाही। सातत्याने नुसतं जिहाद्यांना मदत करणं, जिहाद्यांची बाजू घेणं, आता सनातन धर्माला नावं देणं, कधीही तुम्ही कुठल्याही मुसलमान समाजाच्या व्यक्तीला इस्लामबद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का? कुराणबद्दल असं वाईट बोलताना ऐकलं आहे का? हे सगळे नालायक हे आमच्या हिंदू धर्मामध्ये तयार होतात, जे स्वतःच्याच धर्माला नावं ठेवतात। जितेंद्र आव्हाड विसरून गेलेले आहेत की शेवटी ते पण हिंदू धर्माचेच आहेत। त्यांच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर ते काही हिंदू सोडून दुसरा धर्म लावण्याची तयारी आहे का? आणि दुसरा प्रश्न मला आदरणीय पवार साहेबांना, सुप्रियाताईंना विचारायचे की त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या ह्या वक्तव्याचं त्यांचं समर्थन करतायत का? म्हणजे आमच्या सनातन धर्माला अशा पद्धतीचं नावं ठेवून आपल्या जिहादी मानसिकतेच्या मतदारांना मदत करण्याचं काम अशा पद्धतीचे हे नालायक लोक हिंदू धर्माचे म्हणून करत असतील ना, त्यांना खरं धिक्कार केला पाहिजे त्यांचा। संजय राऊतांनी स्टेटमेंट दिलं आहे की मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखडायचे ते उखडा। मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही आज गप्प आहात, तुम्ही तो मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर तुम्ही वेगळ्या विदर्भाची मागणी करणार असं संजय राजाराम राऊतनी स्वतःच्या मालकाला उखडून घरी बसवलेला आहे, तो दुसऱ्यांना उखडण्याची भाषा करू नये हो। यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुझा आणि तुझ्या मालकाला उखडून आज उपटून उखडून जे शब्द तुला वापरायचे तुझ्या भाषेत तुला घरी बसवलेले आहेत। तू कसली उखडण्याची भाषा करतो? ते पेल्यातलं वादळ आहे, ते त्याला जास्त महत्व देऊ नका संजय राजाराम राऊत। VK न्यूज, राष्ट्र के नाम।